शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, पक्षाच्या राज्याच्या महिला अध्यक्ष ॲडव्होकेट मानसी म्हात्रे आणि अलिबागचे नगरसेवक अनिल चोपडा अशा तिघांचे फॉर्म या ठिकाणी आम्ही भरलेले होते. महाविकास आघाडीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये कोणत्याही पद्धतीनं विश्वासात घेतलं जात नाही ही सल माझ्या सहकाऱ्यांच्या आमच्या मनामध्ये होती आणि त्या अनुषंगानं दबक्या आवाजामध्ये आमच्या नगरसेवकांमध्ये चर्चा होती की आपण फॉर्म भरला पाहिजे. माझ्या खाली हा विषय आल्यानंतर मी पक्षाच्या सर्व जिल्ह्यातील 41 मतदारांची बैठक शेतकरी भवन अलिबाग या ठिकाणी आयोजित केली. त्या ठिकाणी पक्षाचे सरचिटणीस बैजयंत पाटील हे देखील उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये सारासार चर्चा झाल्यानंतर आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला. उमेदवारी अर्ज भरत असताना पनवेल महानगरपालिकेचा अनुभव उमेदवाऱ्या मागे घेण्याच्या बाबतीतला जो होता विदारक, त्यामुळे पक्षाच्या वतीनं किमान 2 किंवा अधिक अर्ज भरावे असाही निर्णय त्याच वेळेस घेतला गेला. निर्णय घेत असताना त्या ठिकाणी आम्ही मंडळींनी चर्चा केली की शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक आहे आणि महाविकास आघाडीचा घटक असल्यामुळे यदाकदाचित आघाडीच्या वतीनं जर विचारणा केली गेली तर आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागेल अशी ही चर्चा, असाही निर्णय त्याच वेळेस घेण्यात आलेला होता. आणि त्यानंतर अरविंद म्हात्रे, मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांना दुसऱ्या दिवशी जाऊन त्या ठिकाणी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. अर्ज भरला त्याच दिवशी, किंबहुना अर्ज भरण्यापूर्वीच शेतकरी कामगार पक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतोय हे जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत साहेबांचा मला फोन आला. जयंत पाटील साहेबांनाही मिलिंद नार्वेकर आणि आणखी 1-2 शिवसेनेच्या नेत्यांचे फोन गेले की आपण अर्ज भरताय. तत्पूर्वी विनायक राऊतांचा मला आदल्या दिवशी फोन आलेला होता. त्यांनाही मी सांगितलं की आमच्या मंडळींची खंत आहे की बरोबरीने मतं असतानाही आपल्याला विचारलं जात नाही आणि म्हणून अर्ज भरावा अशी भावना आमच्या मंडळींची आहे. मी अलिबागला जयंत भाईंकडे जातोय, आमची बैठक वगैरे ठरेल, निर्णय होईल आणि त्यानुसार हा अर्ज भरला गेला. अर्ज भरण्यापूर्वी संजय राऊत साहेब बोलले, पाटील साहेब हे काही बरोबर होणार नाही. त्यांना सांगितलं, साहेब आम्ही अर्ज भरतो पण आम्ही महाविकास आघाडीच्या मनासारखाच निर्णय घेऊ. आणि त्या अनुषंगानं अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पनवेलच्या ह्याच कार्यालयामध्ये अरविंद म्हात्रे, मानसी म्हात्रे आणि त्यासोबत पनवेल महानगर जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, आमचे गटनेते केतन भगत अशी आम्ही मोजकी मंडळी बसलो. तत्पूर्वी जयंतभाई पुण्याला होते, त्यांच्यासोबत मी चर्चा केली की बाबा भैया असा विषय आहे. संजय राऊत साहेबांचा फोन आला होता. जयंतभाईंनी सांगितलं मलाही फोन आला होता, आपण अर्ज मागे घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीनं मग या ठिकाणी बसून आम्ही मंडळींनी हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी अरविंद म्हात्रे यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की दादा मी बंडखोर म्हणून लढतो. मी सांगितलं बाबा तुला एबी फॉर्म शेतकरी कामगार पक्षाचा आहे, तू शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आहेस, त्यामुळे आपल्याला महाविकास आघाडीच्या विरोधात कुठलंही कृत्य करता येणार नाही. भले आपल्या मनामध्ये शिवसेनेतील काही मंडळींच्या बाबतीत ज्या कटकटी आहेत, जे विदारक अनुभव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्हाला शिवसेनेच्या काही नेते मंडळींचे आले, ते आपण संजय राऊत साहेबांच्या कानी घालून, त्यांच्या माध्यमातून उद्धवजींच्या कानी घालून आणि त्याच्यामध्ये सुधारणा होईल असा प्रयत्न करू. पण आपल्याला अर्ज हा मागे घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे थोड्याशा अनिच्छेने का होईना पण पक्षाचा निर्णय म्हणून अरविंद म्हात्रे यांनी त्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या दिवशी अर्ज मागे घेतला
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मी संजय राऊत साहेबांना फोन केला. साहेब, आपल्या सूचनेनुसार आम्ही अर्ज मागे घेतोय. आमचा उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी फॉर्म मागे घेतलेला आहे. आमचे दुसरे उमेदवार जे 2 आहेत त्यांचे अर्ज रत्नागिरीपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावरती आहेत, पण एक अर्ध्या पाऊण तासामध्ये ते पोहोचतील आणि अर्ज मागे घेतले जातील. पण अर्ज मागे घेतल्यानंतर आपली वेळ 15-20 मिनिटांची मला द्या. आमच्या ज्या काही भावना आहेत, काही अनुभव आहेत महापालिकेच्या इलेक्शनचे, ते मला आपल्याशी शेअर करायचे आहेत. त्यांनी त्याला संमती दिली आणि आपण बसूया म्हणून सांगितलं. हे सारं झाल्यानंतर कोकण विधान परिषद मतदारसंघामधला सगळ्यात वाईट प्रसंग घडला. शिवसेनेचे उमेदवार बाळमाने यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या सोबत जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अशा पद्धतीची ही सारी घटनाक्रम आहे. शेतकरी कामगार पक्ष हा स्वतःचे निर्णय घेत असतो. शेतकरी कामगार पक्ष कुणाच्या सुपारीसाठी, कुणाच्या हितासाठी काम करणारा पक्ष नाहीये. म्हणजे आज आम्हाला निवडणुकांमध्ये अपयश आलेलं असलं तरी रायगड जिल्ह्यामध्ये आमचे सर्वाधिक मतदार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे महाविकास आघाडीमध्ये. त्या अनुषंगानं आमच्या लोकांच्या भावना आम्हाला त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या लक्षात आणून द्यायच्या होत्या. त्या दृष्टीनं अर्ज भरले होते. महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी विचारणा झाल्यानंतर अर्ज पक्षाची भूमिका म्हणून मागे घेतले. उमेदवारी अर्ज शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार म्हणून अरविंद म्हात्रेंनी भरला होता आणि शेतकरी कामगार पक्षाचा निर्णय म्हणून अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे. कुणाच्याही बिनविरोध निवडीसाठी, कुणाच्या हितासाठी काम करणं ही शेतकरी कामगार पक्षाची पद्धत नाहीये. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा निर्णय अर्ज भरण्याचा होता. आम्ही अर्ज भरले. शेतकरी कामगार पक्षाचा निर्णय फॉर्म मागे घेण्याचा महाविकास आघाडीच्या हिताच्या दृष्टीनं होता. आम्ही फॉर्म मागे घेतले. ही वस्तू